आज मी तुम्हाला मोशीमधला एकदम बेस्ट प्रोजेक्ट दाखवतोय. त्याचं तुम्हाला पोझिशन पण फक्त लवकरात लवकर म्हणून तरी झालं तरी पण 6 महिन्यात पोझिशन मिळणार आहे. फुल व्हिडिओ बघायचा आपल्याला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब अजून केलं नसेल तर लवकरात लवकर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्यासाठी एकदम खास प्रोजेक्ट घेऊन आलोय मोशीमध्ये. सगळ्यात पहिले जर सांगायचं झालं तर यामध्ये तुम्हाला मी कनेक्टिव्हिटी सांगणार आहे. एकदम सगळ्या गोष्टी जवळ असलेला असा प्रोजेक्ट आहे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम स्मार्ट आणि स्पेशियस फ्लॅट आहे. तर पूर्ण व्हिडिओ आपण स्टार्ट करूया. सगळ्यात मेन महत्वाची गोष्ट असते कनेक्टिव्हिटी. तर तुम्हाला हा मोशी डीमार्टच्या बाजूला प्रोजेक्ट येतोय, जेणेकरून तुम्हाला हा पुणे नाशिक हायवे पासून पण जवळ आहे आणि त्याचबरोबर ते तुम्हाला नियर बाय जर बघितलं चाकण MIDC आहे, भोसरी MIDC आहे आणि त्यानंतर तळवडे IT पार्क पण आहे. हे जास्तीत जास्त तुम्हाला 4 ते 5 किलोमीटरच्या अंतरावरती ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, जेणेकरून तुमच्या प्रॉपर्टीचं फ्युचरमध्ये ॲप्रिशिएशन पण वाढतं आणि तुम्हाला एक चांगले लाईफस्टाईल पण मिळते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे तुम्हाला आजूबाजूला आहेत सगळ्यात मोठे इंटरनॅशनल 3 स्कूल, जे की तुम्हाला वॉकिंग डिस्टन्स वरती आहेत, विदिन 1 किलोमीटरच्या रेडियस मध्ये आहे. सगळ्यात पहिलं बघितलं तुम्ही तर प्रियदर्शनी स्कूल आहे, त्यानंतर सिटी प्राईड स्कूल आहे, त्यानंतर SNPP स्कूल आणि कॉलेज पण आहे. हे SNPP स्कूल आणि कॉलेज तर तुम्हाला वॉकिंग डिस्टन्स वरतीच आहे तुमच्या प्रोजेक्टच्या. असा हा एकदम बेस्ट प्रोजेक्ट आहे. ह्या प्रोजेक्टचं जर बघितलं तुम्ही तर टोटल 4 टावर येणार आहेत यामध्ये आणि ह्या 4 टावर मध्ये तुम्हाला 1 आणि 2 BHK दोन्ही पण आहेत. 1 BHK मध्ये जर बघितलं तुम्हाला तर 523 आणि 548 हे स्क्वेअर फीट असतील आणि 2 BHK मध्ये पण 2 स्क्वेअर फीट आहेत. त्यामध्ये 745 म्हणजे 745 आणि 760 स्क्वेअर फीट असे 2 स्पेशियस कार्पेट एरिया दिलेले आहेत आणि ह्या दोन्ही कार्पेट एरियाला तुम्हाला डबल बाल्कनी दिलेली आहे. तर असा हा एकदम बेस्ट प्रोजेक्ट आणि नियरिंग पोझिशनचा प्रोजेक्ट आहे. जर तुम्ही अम्युनिटीचा विचार करताय तर याच्यामध्ये स्विमिंग पूल जर सोडले तर सगळे अम्युनिटीज दिलेले आहेत. गार्डन, क्लब हाऊस, जिम, चिल्ड्रन प्ले एरिया, सिनियर सिटीजन, आजूबाजूला सगळ्यांना कवर्ड कार पार्किंग, त्याचबरोबर ती ओपन रिझर्व पार्किंग आणि बाजूलाच रोड गेलेला आहे, त्यामुळे तुम्हाला याची कनेक्टिव्हिटी खूप चांगल्या पद्धतीने मिळते. तर आता बघूया आपण ऍक्च्युअल बिल्डिंग आणि सॅम्पल फ्लॅट जो आहे बनवलेला तो आपण सगळ्या गोष्टी बघूया. आता आपण एक्झॅक्टली बघणार आहोत सॅम्पल फ्लॅट. या स्टेप बाय स्टेप आपण पूर्णपैकी फ्लॅट बघणार आहोत. हा झाला तुमचा लिव्हिंगचा एरिया. याच्यामध्ये मी ऑलरेडी एक व्हिडिओ तुम्हाला दिला होता, पण बऱ्याच लोकांना काही आयडिया आली नाही त्यामध्ये, त्यामुळे हा परत तुमच्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन बनवतोय. या आतमध्ये आता ही झाली तुमची बाल्कनी. बाल्कनीची साईज जर तुम्ही बघितली तर ऑलमोस्ट ही 6.5 बाय 10 ची आहे आणि या बाल्कनी मधून आतमध्ये तुम्ही जशी येताय तशी ही बाल्कनी कवर्ड आहे. याच्यामध्ये सध्या त्याला आपण जे जस्ट टेम्पररी हा वॉल बनवलेला आहे आणि बनवलेला याच्या मागलं कारण का तर बाहेरचे धूळ आतमध्ये येऊ नये म्हणून. आणि जसं तुम्ही आतमध्ये येताय, आतमध्ये आल्यानंतर हे बघा तुम्हाला इथं ऍक्च्युली बघायला मिळेल कंस्ट्रक्शन साईट. हे जर बघितलं इथं पोडियम लेवलला गार्डन तयार होतं आणि वरती जर तुम्ही बघितलं पूर्ण समोरची बिल्डिंग तर ऑलमोस्ट कलर पूर्णपैकी झालेला आहे, चालू आहे. तुम्हाला पुढच्या 6 ते 7 महिन्यामध्ये या बिल्डिंगचं पोझिशन मिळणार आहे. खाली पार्किंग आहे, ग्राउंड, बेसमेंट, त्याचबरोबर ती पोडियम लेवलला सगळ्यांना कवर्ड कार पार्किंग मिळणार आहे. 2 BHK साठी 1 BHK पण अवेलेबल आहे. टोटल 4 विंग. किती? टोटल 4 विंग. त्यामध्ये ABCD सगळ्यांचं पोझिशन पुढच्या तुम्हाला 5 ते 6 महिन्यामध्ये मिळणार आहे. हा तुमचा डायनिंगचा स्पेस. याची साईज तुम्हाला मिळते 8 बाय जवळपास 7 ची. स्पेशल आहे, राईट. आणि त्यानंतर आला तुमचा किचनचा एरिया. एक नंबर. सगळ्यांना पाहिजे असाच एरिया, पण अवेलेबल नाहीये बऱ्याच ठिकाणी. आणि हे जे सिंकचा विषय आहे ना, हा सिंक मॅक्झिमम लोकांना बाहेर पाहिजे असतो, तो बाहेर दिलेला आहे सेपरेट. याच्यामध्ये तुम्हाला 2 टॅब आहेत. एक जो टॅब असेल तो आपला याचा असेल, PCMCचा. एक जो आहे तुम्हाला एक्सटर्नल बिल्डिंगमध्ये जे आपलं वरती स्टोरेज असतं त्याचा असेल. आणि त्याच पद्धतीने जसं तुम्ही इकडे येता, हे झालं तुमचं वॉशिंग मशीनसाठी टॅब, जेणेकरून तुम्हाला इथं 2-3 टॅब दिलेत, इथे एक टॅब दिलेला आहे. वॉटर प्युरिफायचं पण प्रोव्हिजन दिलेलं आहे. त्याचबरोबर ते स्विच पण तिथे दिलेलं आहे. आणि ह्या झाला तुमचा डायनिंगचा एरिया. त्याचबरोबर तुम्हाला विंडो परत बोलसाल की विंडो नाही, तर ऑलरेडी विंडो दिलेली आहे, तिथून कवर्ड केलेली आहे. त्यानंतर इथं तुम्ही फ्रीजरचा पॉईंट वगैरे करू शकता. त्याचबरोबर तुम्ही देवघर पण करू शकता. जागा खूप जास्त आहे कारण स्क्वेअर फीट आहे 745 अँड 760. हा झाला तुमचा किड्स बेडरूम. किड्स बेडरूम पण एकदम स्पेशियस आहे, कुठेही तुम्हाला कॉम्पॅक्ट वाटणार नाहीये. आणि किड्स बेडरूमला तुम्हाला दिलेली आहे विंडो, ती आहे ॲम्युनिटी फेसिंगची. आपण आता फर्स्ट फ्लोअरमध्ये ॲक्च्युअल फ्लॅट शूट करतोय.
जो फर्स्ट फ्लोअरला आहे इन बिल्डिंगमध्ये. बऱ्याच ठिकाणी थोडेसे बाहेर बनवलेले असतात, पण आज आपण बिल्डिंगमध्ये फ्लॅट बघतोय. आता तुम्हाला दाखवतो मी मास्टर बेडरूम बघूया आपण. मास्टर बेडरूमच्या अगोदर तुम्हाला ह्या 2 गोष्टी बघायच्या आहेत. तुम्हाला इथं बेसिन दिलेला आहे आणि त्याच नंतर तुम्हाला इथं वॉशरूम पण दिलेला आहे. वॉशरूमची साईज पण एकदम स्टँडर्ड आहे, चांगली आहे. जेणेकरून तुम्हाला कुठं कॉम्पॅक्ट वाटणार नाहीये. जसं तुम्ही आता मास्टर बेडरूममध्ये येताय, मास्टर बेडरूममध्ये आल्यानंतर आता हा एकदम मस्तपैकी मास्टर बेडरूम आहे. याच्यामध्ये सगळ्यात गोष्ट जर पाहायची जरी झाली, तर तुम्हाला इथं मास्टर बेडरूमला अटॅच ही दिलेली आहे एकदम बेस्ट बाल्कनी. ही पण पूर्णपैकी कव्हर्ड असणार आहे. ते त्यासाठी याच्यामध्ये सगळ्यात मोठं काम काय आहे, की याच्यामध्ये तुम्हाला प्रायव्हसी राहते. आणि त्या साईडला आहे तुमचा टॉयलेट बाथरूम. मास्टर बेडरूम मध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाहिजे थोडंसं स्पेस. आता हे कबर्ड सोडून पण जागा खूप मोठी आहे, कारण स्क्वेअर फीट खूप चांगला आहे. आता याच्यामध्ये तुम्ही 760 स्क्वेअर फीट जर बघितला ना, त्यामध्ये पण खूप चांगल्या स्पेशियस आहे. आता तुम्हाला जर सांगायचं झालं तर यामध्ये तुम्हाला स्क्वेअर फीट वगैरे मी साईज सांगण्याचा प्रयत्न करतो. टोटल लँड पार्सल बघितलं तर 1 एकर 1.5 एकरमध्ये आहे. अशा या 1.5 एकरमध्ये चांगल्या पद्धतीनं ऑल अमेनिटीज दिलेल्या आहेत. गार्डन, क्लब हाऊस, जिम, चिल्ड्रन प्ले एरिया, त्याचबरोबर ते गझिबो, सगळ्यांना कार पार्किंग अवेलेबल आहे. PCMCचं पाणी आहे आणि रेरा अप्रूव्ड प्रोजेक्ट आहे. तर अशा ह्या ठिकाणी तुम्हाला 2 BHK आणि 1 BHK दोन्ही पण ऑप्शन अवेलेबल आहेत. 1 BHK मध्ये जर बघितलं तुम्ही तर 548 548 आणि 523 स्क्वेअर फीट आहे. पण आज जो व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत याच्यामध्ये तुम्हाला ऑलमोस्ट 1 BHK सोल्ड आउट झालेले असतील, कारण का खूप कमी आत्ताच्या कंडिशनला अवेलेबल आहेत. आणि दुसरी गोष्ट आहे 2 BHK मध्ये जसं तुम्ही येताय तर 2 BHK आता जो हा बघितला हा 745चा 2 BHK आहे. याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हेंटरी अवेलेबल आहे. एका फ्लोअरला फक्त 8 फ्लॅट आहे. टोटल 14 फ्लोअरची बिल्डिंग आहे. त्यामुळे काय होणार आहे, तुम्हाला एकदम स्पेशियस फ्लॅट आहेत. 2 BHK स्टार्टिंग पॅकेज आहे 56, 57 दोन्ही प्राइसिंग ऑल इन्क्लुडिंग आहेत आणि निगोशिएबल पण होतील. तुम्हाला काय करायचे, फक्त सगळ्यात पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे, व्हिडिओ शेअर करायचा आणि दिलेल्या नंबरवरती कॉल करून लवकरात लवकर व्हिजिटसाठी यायचे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुमचे अजून काही क्वेश्चन असेल ते पण आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय. त्यामुळे हाऊसिंग हेल्पला आणि तुमच्या अविनाशला फॉलो नक्की करत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.